थोडेच मुद्दे लिहून आणलेले आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्टॅनली गन्साल्विस, माझे खास मित्र. खूप वर्षापासून आमचा परिचय आहे. विशेष करून सुवार्ता ह्या आपल्या मासिकामध्ये फादर दिब्रिटोमबरोबर अगदी त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांनी जे उल्लेखनीय असं लेखन केलेलं आहे आणि विशेष करून आपल्या नाताळ अंकामध्ये त्यांच्या कथा छापून यायच्या, खूप मार्मिक आणि तेवढाच त्याच्यामध्ये असलेला खोल संदेश. तर आजच्या कार्यक्रमासाठी हे अध्यक्ष लाभलेले आहेत. मी जेव्हा त्यांचं नाव वाचलं त्यावेळी मी विचार केला, खरं म्हणजे त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि मी तिथे बसायला पाहिजे होतं. एवढे चांगले लेखक आहेत, विचारवंत आहेत आणि ते आज इथं उपस्थित आहेत. मला खूप घाबरल्यासारखं वाटतंय स्टॅनली. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एकाच पॅरिशमध्ये आहोत, त्यामुळे ते मला समजून घेतील आणि आजची त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडतील. असे पाहता हा जो विषय आहे, हा विषय केवळ एक वैचारिक मनोरंजन म्हणून नाही, तर थोडंसं चिंताजनक, चिंतेचा विषय. कारण आज परिस्थिती एवढी बदललेली आहे की त्याला कसं सामोरं जायचं हे आपल्यापेक्षा जी तरुण मंडळी आहे त्यांच्यासमोर एक फार मोठं चॅलेंज आहे. मी गेल्या 25 वर्षापासून आपलं चर्चचं जे न्यायमंडळ, ज्याला ट्रायब्युनल म्हणतात, आणि विशेष करून लग्न साक्रमेंताच्या संदर्भामध्ये ज्या केसेस आहेत, कधीकधी लग्न साक्रमेंत रद्दबादल करण्याचे प्रसंग आम्हाला हाताळावे लागतात. आणि सगळी जी परिस्थिती आहेत आणि वाढती जी चिंता वाढत चाललेली आहे, मला वाटतं त्यावर असं थोडंसं भाष्य होणं फार गरजेचं आहे. समाजामध्ये चिंतन झालं पाहिजे की घटस्फोटाचे प्रमाण का वाढत चाललेलं आहे. वास्तविक पाहता आपल्या वसईमध्ये आपला खूप पारंपरिक किंवा अशा काही खास ट्रेडिशन्स आहेत की जिथं लग्न साक्रमेंत हे अगदी अपरमोस्ट असं धरलं जातं, लेखलं जातं. परंतु अलीकडच्या काळामध्ये, विशेष करून गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या लग्न संस्थेवर खूप परिणाम व्हायला लागलेले आहेत. छोटीशी तुम्हाला आकडेवारी देतोय की आपल्या धर्मप्रांतामध्ये, वसई डायसिसमध्ये दरवर्षी साधारणपणे 800 दाम्पत्य विवाहबद्ध होतात आणि 800 दाम्पत्यापैकी 800 विवाहापैकी दरवर्षी साधारणपणे 100 दाम्पत्य ही घटस्फोटासाठी आमच्याकडे येतात. आता त्यांच्यामधल्या काही जणांमध्ये थोडंसं बोलणं केल्यानंतर, काउन्सिलिंग केल्यानंतर जुळवण्याचे प्रकारसुद्धा झालेले आहेत. कधीकधी अगदी कोर्टामध्ये घटस्फोट घेण्यासाठी गेलेली काही प्रकरणं मग चांगला समन्वय साधून त्यांना एकत्र आणण्याचे सुद्धा प्रसंग झालेले आहेत. परंतु अशा गोष्टी फार कमी होतात. जास्त गोष्टी ह्या घटस्फोटामध्येच त्याचं रूपांतर होतं आहे. हे फार चिंतेची बाब आहे आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपण आपल्यासारखे चांगले वैचारिक माणसं इथं आलेली आहेत. तुम्ही केवळ ऐकण्याचं काम करणार नाहीत. वास्तविक पाहता मला कधीकधी भीती वाटते. भीती अशासाठी वाटते की चर्चमधून आम्ही जी प्रवचनं देतोय, आता आपल्याकडे इथं पत्रकार आहेत, पण केवळ तुमच्या माहितीसाठी सांगतोय की प्रवचन हा केवळ एक ऐकण्याचा विषय झालेला आहे. प्रत्यक्ष कृतीमध्ये किती येतं आहे त्याविषयी आम्ही सावशक असतो. आम्हालासुद्धा ते माहिती आहे की ह्याच्यातलं किती अगदी डेफ इयर्स, म्हणजे एक ऐकलं गेले, जाणकार फार कमी असतात आणि त्यामुळे खूप म्हणजे वाईट वाटतं. परंतु आज इथं आपला हा जो एक प्रपंच आहे तो तशा प्रकारे नसणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे. कारण तुम्ही वेळातनं वेळ काढून आलेला आहात आणि हा तुमचा वेळ सत्काराने लागावा. केवळ तुमच्यामुळे
तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या समाजामध्ये ह्यावर चर्चा करावी की हे जे सगळं आपण पाहतोय, अनुभवतोय, ह्याचे परिणाम पुढे काय असणार आहेत. विवाह संस्था ही जी आपण एक कायमस्वरूपी संस्था असं मानतोय, बायबलमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे, जे देवानं जोडलेले आहे ते माणसाने तोडू नये. ते आपलं लक्ष असतं, देवाने जोडलेलं आहे ते माणसाने तोडू नये. परंतु परमेश्वर नक्की काय जोडतोय, कशासाठी एका तरुण आणि तरुणीला ह्या लग्न संबंधासाठी एकत्र आणतोय, ते जाणणं फार गरजेचं आहे. मुळातच ते नातंच अस्थिरतेच्या मार्गानं जर जुळवलं असेल तर ते टिकवून ठेवणं आणि ते स्थिर करणं फार कठीण असतं. जे आम्ही विवाह, जे न्यायमंडळ आहे त्या न्यायमंडळामध्ये आम्ही अनुभवतोय. मी जे तुमच्याबरोबर संभाषण करतोय हे केवळ कोणत्या पुस्तकातले किंवा कोणत्या लेखकाचे विचार नाही आहेत. तर माझा जो अनुभव आहे, एका बाजूला जी वस्तुस्थिती आहे, फॅक्ट्स, आणि दुसऱ्या बाजूला आपले जे परिस्थिती आहे ह्याचा ताळमेळ साधत असताना की नक्की आपण पुढे कसं गेलं पाहिजे. मी काही वर्षापूर्वी, साधारणपणे 13-14 वर्षापूर्वी, आपली शील्ड ऑफ फेथ ही जी संघटना आहे त्यांना मी सांगितलं की तुम्ही जनरल रिट्रीट्स आयोजित करतात, जनरल रिट्रीटसाठी एकत्र येतात, आपली लोक प्रार्थना करतात, परिवर्तन होतं नाही होत, त्याऐवजी आपण कपल्स रिट्रीट सुरू करण्याचा प्रयत्न करूया. ते एक सोल्युशन म्हणून आम्ही कपल्स रिट्रीट सुरू केल्या. आणि मी तुम्हाला सांगतोय की त्यामधून खूप काही असं आपल्याला सक्सेस मिळालेलं आहे. कशासाठी की जेव्हा आपण त्या वातावरणामध्ये एखाद्या दाम्पत्याला तिथं एकत्र आणतोय त्यावेळेला त्यांचा जो संवाद आहे हा संवाद केवळ स्वतःशी नसतो तर एकमेकांबरोबर संवाद सुरू होतो. आणि त्याचबरोबर मग परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर नकळत कळत त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतोय. म्हणजे तिथं आलेला माणूस खूप वैतागलेला आहे, संतापलेला आहे, पती पत्नीला कंटाळलेला आहे, पत्नी पतीला कंटाळलेली आहे. परंतु त्या 3-3.5 दिवसाच्या वातावरणातनं गेल्यानंतर मला अगदी लाक्षणिक असे परिणाम दिसलेले आहेत. तर तो एक प्रयत्न होता आणि त्यामुळे केसेस काही कमी झालेल्या नाही आहेत. काही लोक मला विचारतात की आपल्या करोना काळामध्ये बऱ्याचसा वेळ आपण एकमेकांच्या सहवासामध्ये घालवलेला आहे, त्यावेळेला हे जे घटस्फोटाचं संख्या आहे ती कमी झाली का, तर आमची जी आकडेवारी आहे, फाइंडिंग्स आहेत, उलट वाढले. म्हणजे नक्की काहीतरी बिघाड झालेला आहे, संपूर्ण ह्या सिस्टममध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. व्हायरस ज्याला आपण म्हणतो ना, हा व्हायरस एकदा आल्यानंतर ही संपूर्ण जी सिस्टम आहे ती सिस्टम खलास करून टाकते. आणि हे हल्लीच्या आपल्या समाजामध्ये असे काही व्हायरसेस आहेत त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे. घटस्फोट का होत आहेत, ते कसे थांबवता येतील, ह्यापेक्षा आपल्या समाजाची जी एक परिस्थिती आहे ती आपण थोडीशी आजमावण्याचा प्रयत्न करूया. आणि काही गोष्टी ज्या मला असं वाटतात की आपण त्यावर चिंतन केलं पाहिजे. कुठे थांबायचं हे आपल्यालाच ठरवायचं आहे, किती पुढे जायचं आहे हे सुद्धा आपल्यालाच ठरवायचं आहे. आणि संपूर्ण ऑथर आपणच आहोत आणि आपणच आपल्या पुस्तकाचे, आपल्या जीवनाच्या पुस्तकाचे लेखक असल्यामुळे परमेश्वर आपल्याबरोबर आहे. परंतु आपल्या जीवनाचं पुस्तक आपल्यालाच लिहायचं आहे. आपल्या समाजाचं एक चित्र आपल्यालाच बदलायचं आहे. सध्याचं चित्र तेवढंसं उत्साहवर्धक नाही आहे किंवा तेवढंसं प्रोत्साहन देणारं नाही आहे, परंतु ते बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील. जर समाजानं एकत्र आलं, कलेक्टिव्ह एफर्ट्स आपण एकत्रितपणे जर प्रयत्न केले तर होऊ शकतं. तुम्ही बघितलं असेल, आपण सगळे साधारणपणे एकाच पिढीतली माणसं आहोत. असे एकदम कोण बुजुर्ग, खूप वयस्कर माणसं फार कमी दिसत आहेत मला, परंतु आपण साधारणपणे एकाच एज लाईनमधून गेलेले आहोत किंवा आहोत.
तर गेल्या 30 वर्षामध्ये आपल्या वसईमध्ये खूप बदल झालेले आहेत. की वसईमध्ये जी परिस्थिती झपाट्यानं बदलत आहे त्याची अनेक कारणं आहेत. एक कारण म्हणजे शहरीकरण वाढलेलं आहे. आता शहरीकरणामुळे लग्नसंस्थेवर परिणाम झालेला आहे का? माझी फाइंडिंग तशी नाही आहे. तर शहरीकरणामुळे लग्नसंस्थेवर तसा डायरेक्ट परिणाम झालेला नाही आहे, परंतु शहरीकरण झालेलं आहे हे मात्र निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला जो सगळ्यात धोकादायक असा जो व्हायरस आहे तो म्हणजे आर्थिक सुबत्ता वाढलेली आहे. आता तुम्ही मला सांगाल की आर्थिक सुबत्ता म्हणजे ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिकल बूम, एक प्रकारे म्हणजे समाजामध्ये बऱ्यापैकी पैसा झालेला आहे. आता ह्याचा लग्नसंस्थेशी डायरेक्ट संबंध आहे का? हो आणि नाही. आपण नेहमी म्हणतोय की पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा पाहिजे. तुम्हाला जर दैनंदिन जीवन अगदी आनंदाने सुखाने जगायचं असेल तर यू नीड टू हॅव मनी. पैशाशिवाय आपण काही करू शकत नाही आहेत. परंतु हा पैसा इतका व्हावा की ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये लाक्षणिक बदल किंवा संघर्ष वाढत चाललेले आहेत. ते कसे होत आहेत ते मी तुम्हाला अशा काही उदाहरणाद्वारे सांगतोय. आपल्याला बायबलमध्ये शिकवलेलं आहे आणि बरेचसे लोकंसुद्धा असं मानतात की मनी इज द रूट कॉज ऑफ ऑल इव्हल. आता तुम्ही सांगाल पैसा हे सगळ्या दुःखाचं किंवा सगळ्या दुष्टतेचं कारण कसं होऊ शकतं? पैसा तर पाहिजेच. मग ते कसं होतं? कारण पैसा नसला तरीसुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, पैसा असला तरीसुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये बिघाड आहे. काय बिघाड आहे? आता बघा, जेवढा जास्त पैसा तेवढं जास्त धावपळ आणि तेवढी जास्त आपली घौडदौड. आता एकदा तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये शिरल्यानंतर मग त्याचा परिणाम हा आपल्या मानसिकतेवर होतोय, एकमेकांबरोबरच्या संबंधावर होतोय. नातेसंबंध बिघडत जातात, पैशानं नाती जवळ येतात आणि बिघडतात सुद्धा. एक साधं उदाहरण देतोय. तुम्ही एखाद्या माणसाला थोडीशी मदत द्या आणि जेव्हा तुम्हाला ते पैसे परत हवे आहेत तुम्ही त्याच्याकडे हात पसरवा, तुमचेच पैसे. किती कठीण जातं बघा. त्यांना परत करणं, परतफेड करणं फार कठीण जातं. कारण तिथं प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की घेताना सगळ्यांना बरं वाटतं, परंतु देताना मात्र प्रॉब्लेम होतोय. आणि त्यासाठी आपण ही जी सुबत्ता वाढत चाललेली आहे आणि सुबत्ता ही वाढत्या क्रमानं ठेवण्यासाठी काय करावं लागतं? आपण प्रत्येकजण बोलतोय की हल्ली मायग्रेशन वाढत चाललेलं आहे. बरेचसे आपले तरुण मुलं मुली हे परदेशामध्ये जातात. आता परदेशामध्ये जाणं वाईट आहे का? अजिबात नाही. ज्यांना चांगले प्रॉस्पेक्ट्स आहे, चांगली संधी मिळते, त्यांनी परदेशामध्ये जायला पाहिजे, स्थिर व्हायला पाहिजे. परंतु इन ॲन ॲव्हरेज तुम्ही जर ह्या तरुणींना विचारलं की तुम्ही परदेशात का जात आहात, तर डायरेक्ट आन्सर आहे मनी. की एका रात्रीमध्ये आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, जास्त काबाड कष्ट करायचे नाहीत, कारण तिथली परिस्थिती चांगली आहे, सिस्टम चांगली आहे आणि त्या सिस्टममध्ये एकदा आपण तिथे शिरलो आणि त्याच्यामध्ये रुजलो की मग आपल्याला काही चिंता करण्याची गरज नाही. बघा, थोडंसं आपण विश्लेषण करूया. हे साध्य झालेलं आहे का? गेल्या कित्येक वर्षापासून आपले बरेचसे तरुण तरुणी हे परदेशामध्ये कामानिमित्तानं जातात, परंतु त्यानंतर जीवनामध्ये सेटल होणं हे त्यांना फार कठीण जातं. का कठीण जातं? कारण तिथली जी परिस्थिती आहे तिथे पैसा किंवा आर्थिक सुबत्ता हे एक दैवत आहे. माणसं जगतात तिथं हे आम्ही जसे जगतोय, आपल्याकडचं जसं समाजजीवन आहे तसं नाही आहे. काय आपल्यापैकी काही जण परदेशामध्ये जाऊन आलेले आहेत. तुम्ही अनुभव घेतला असेल की परदेशातलं जीवन हे अगदी कधीकधी माणसाला वेडं करण्यासारखं आहे. की एकदा सकाळी उठून तुम्ही संध्याकाळी येईपर्यंत
तुम्ही कम्प्लिटली त्या सिस्टमच्या आहारी तुम्हाला जावंच लागतं, त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे. मग एकमेकांसाठी वेळ कुठे मिळणार? आणि एकमेकांसाठी वेळ न दिल्यामुळे जे पती पत्नीचे नातेसंबंध आहेत, मुलं आणि आईवडील ह्यांच्यामधले नातेसंबंध आहेत, ह्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतोय. आता अलीकडे आपण बोलतोय 3G झालं, 4G झालं, 5G झालं. म्हणजे काय आहे की 5-5 जनरेशन्स, पिढ्या एकत्र यायला लागलेल्या आहेत इंटरनेटच्या सेवेमुळे. परंतु वास्तवात ते खरं आहे का? आणि ते झालेलं आहे का साध्य? हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर आपल्याला चिंतन करावं लागेल. पैशातनं काय होतंय बघा. पैसा ही अशी एक चीज आहे, अशी एक वस्तू आहे, त्याच्यामधून माणूस कधी त्याचा गुलाम होईल ते सांगता येत नाही आहे. ज्याला आपण आज कन्झ्युमरिझम असे म्हणतो. कन्झ्युमरिझम म्हणजे काय आहे? भोगवाद. जेवढं आपल्याकडे आहे ते आपल्याला कमीच वाटतंय आणि त्यामुळे ते कसं वाढवता येईल, भोगवाद हा समाजामध्ये अगदी जोरानं फोफावत आहे. जेवढं आहे त्याच्यामध्ये वृद्धी कशी करता येईल, कसं वाढवता येईल. त्यामुळे ही जी वैवाहिक संस्था आहे, विवाह जीवनाची जी संस्था आहे, ही संस्था प्रायोरिटी घेऊ शकत नाही. कारण ह्या भोगवादामध्ये प्रत्येक माणूस भरडला जातोय, प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये एवढा गुंतला जातोय. द मोर वी हॅव द मोर वी वॉन्ट. आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जीवाचा आटापिटा तयार होतोय आणि त्याच्यातनं एक जीवघेणी कॉम्पिटिशन तयार होते. आज ज्या रीतीनं आपले विवाह साजरे केले जातात, आता त्या सेलिब्रेशनविषयी न बोललेलं बरं. स्टॅनली ह्यांनी आमच्या कृपा परिवारमध्ये एक लेख लिहिलेला आहे, अत्यंत मार्मिक, वाचण्यासारखा लेख आहे. समाजाचं एक चिंतन त्यांनी त्या लेखामध्ये मांडलेलं आहे की आपल्या चर्चमध्ये जो विवाह विधी साजरा होतोय आणि तो विवाह विधी कसा सेलिब्रेशनच्या रूपामध्ये त्याला कसं वाटतं, स्वरूप आलेलं आहे. फार सुंदर लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काय चाललेलं आहे आज समाजामध्ये? समाजामध्ये ज्या रीतीनं, विशेष करून आपल्या वसईच्या समाजामध्ये, त्याच्यामध्ये ख्रिस्ती आहेत, अख्रिस्ती आहेत, सगळेच आहेत. त्याच्यामध्ये 5-5, 6-6 दिवस आपले कार्यक्रम सुरू असतात. आता ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये काय होतं, हे काय आपोआप होत नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं की पैशाचं सोंग करता येत नाही. ज्यांच्याकडे आहे ते सुद्धा संपवतात, ज्यांच्याकडे नाही ते सुद्धा संपवतात. नाही कारण त्यांना संपवायला लागतात, ही स्पर्धा आहे. स्टेटस नावाचा जो व्हायरस आलेला आहे, स्टेटस, ह्या स्टेटस व्हायरसनं सगळी सिस्टम पोखरून काढायला लावलेली आहे. आणि हे आपल्या नकळत होतंय की आपण मुद्दामहून करत नाही आहे, हे नकळत होते. आणि एवढ्या प्रकर्षाने ते वाढत चाललेलं आहे, एवढ्या प्रभावी रीतीनं वाढत चाललेलं आहे की त्याला आवर कुठे घालायचा ते आपल्याला कळत नाही. ह्याच्यातनं काय निर्माण होते? सामाजिक अस्थिरता निर्माण होते. समाज अस्थिर व्हायला लागतोय. माणसाला माणसासाठी वेळ नाही आहे. आमच्याकडे जेव्हा दाम्पत्य येतात आणि आम्ही त्यांच्याशी वार्तालाप करतोय, त्यावेळेला पहिलं कारण, माझ्या पतीला माझ्यासाठी वेळ नाही, माझ्या पत्नीला माझ्यासाठी वेळ नाही. का वेळ नाही आहेत? ते काय मुद्दाम करत नाही आहेत, परंतु हे जे समाजाची एक व्यवस्था किंवा हे एक जगण्याचं हे जे एक समीकरण बनायला लागलेले आहेत, हाऊ टू मेंटेन आर स्टेटस. आपलं स्टेटस कसं मेंटेन करायचं, त्यावर आपला सगळा संपूर्ण जो खटाटोप आहे, सगळी जी धावपळ आहे, ती धावपळ तिथे आहे. आणि म्हणून आपल्याला विचार करावा लागेल, डू आय वॉन्ट टू बी अ विक्टिम ऑफ द स्टेटस? मला ह्या परिस्थितीचा गुलाम व्हायचं आहे की मला त्या परिस्थितीमधून बाहेर यायचं आहे? विवाह संस्था जर टिकवून ठेवायची असेल तर वी हॅव टू क्वेश्चन व्हेरी सिरियसली. अगदी प्रकर्षाने आपण त्याला चॅलेंज केलं पाहिजे. आणि हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस एवढ्या प्रभावीपणे वाढतोय, एवढ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे की त्याला कुठे अंतच नाही आहे. तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल, गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये जे काही आपल्या वसईचं चित्र होतं,
चांगलं चित्र नव्हतं. त्यामधून काय निष्पन्न झालेलं आहे, काय साध्य झालेलं आहे, आपणच त्याचे साक्षीदार आहात. आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे, एकत्रितपणे विचार केला पाहिजे. आपल्या धर्मप्रांतामध्ये आपण सध्या ह्यावर खूप चर्चा करत आहोत. प्रत्येक गावागावामध्ये चर्चा सुरू आहे. कशासाठी? कारण ह्यावर एक चांगलं धोरण आपल्याला तयार केलं पाहिजे, एक पॉलिसी तयार केली पाहिजे आणि ती राबवली पाहिजे. आणि ती राबवण्यासाठी तशी यंत्रणासुद्धा आपल्याला निर्माण केली पाहिजे. तशी यंत्रणा पाहिजे, मेकॅनिझम तयार केलं पाहिजे. तरच आपण ही जी एक चिंताजनक परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण आटोक्यात आणू शकतो. दुसरी गोष्ट जी तुम्ही बघत आहात, आपण सर्व अनुभवतोय, ते म्हणजे कल जास्त न्यूक्लिअर फॅमिलीकडे आहे. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे पूर्वी कसे म्हणायचे, आपल्या भारत देशामध्ये ते धोरण राबविण्यात आलं, हम दो हमारे दो. आता त्या धोरणाविषयी कोणी बोलत नाही. हम दो हमारे एक. आणि आता त्याही पलीकडे आता आमच्याकडे जी घटस्फोटासाठी प्रकरणं येतात, वी डोंट वॉन्ट चिल्ड्रन. कारण मुलं म्हणजे ही अत्यंत डोकेदुखी आहे, खर्चिक बाब आहे. फार वाईट वाटतं जेव्हा एखादं विवाहित दाम्पत्य सांगतं की मुलांना जन्म देणं आणि त्यांचं संगोपन करणं ही फार खर्चिक बाब आहे. इट इज अन एक्सपेन्सिव्ह अफेअर. बघा, लग्नाचं पावित्र्य संपलं तिथे. जिथं आपण जमा खर्चाचा विचार करतोय तिथे परमेश्वराला स्थान नाही आहे. तिथं परमेश्वराचं अस्तित्व आपण बाहेर काढतोय, पुसून टाकतोय आणि आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनतोय. आणि मग घटस्फोटासारखे जेव्हा प्रकरणं येतात त्यावेळेला आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर बोलतोय त्यावेळेला ते स्पष्टपणे सांगतात की फादर, इट इज नॉट पॉसिबल. कारण 2 चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असल्याशिवाय आपण मुलांचा विचार करू शकत नाही. आता 2 चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवणं आणि त्या टिकवून ठेवणं निदान आपल्याकडे फार कठीण झालेलं आहे. त्यामुळे मग आपली मुलं मुली परदेशामध्ये जातात. आता परदेशामध्ये जाऊन तिथं प्रश्न सुटत चाललेला आहे का? तिथे पण तो प्रश्न सुटत नाही आहे. तिथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. इट इज अन एक्सपेन्सिव्ह अफेअर. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस. प्रायोरिटी काय आहे? प्रायोरिटी लग्न साक्रामेंट किंवा वैवाहिक जीवनाचं पावित्र्य टिकवून ठेवणं ही प्रायोरिटी आहे की आपलं स्टेटस मेंटेन करणं ही प्रायोरिटी आहे. मग एकदा ही प्रायोरिटी आपली बदलत जात असेल तर मग आपल्याला अशा प्रकारची जी परिस्थिती आहे त्याला अगदी प्रकर्षानं सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून न्यूक्लिअर फॅमिली हा एक फार मोठा धोका आजच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे. आणि अगदी सटली, व्यवस्थितपणे, सिस्टमॅटिकली हे करत असतात. पोप 6 पॉल ह्यांनी 1968मध्ये एक परिपत्रक काढलेलं होतं आणि त्या परिपत्रकाचं टायटल होतं ह्युमाने व्हिते. ह्युमाने व्हिते म्हणजे मानवी जीवनाची प्रतिष्ठा, की मानवी जीवन काय आहे आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी जे सगळे त्यामध्ये विचार मांडलेले आहेत त्यामध्ये एक जो प्रामुख्यानं जो विचार मांडलेला आहे की मानवी जीवनाचं संवर्धन करणं ही प्रत्येक व्यक्तीची सगळ्यात मोठी साधना असली पाहिजे. मानवी जीवनाचं संवर्धन करणं म्हणजे मानवी जीवन, त्याला जन्म देणं आणि त्यांना चांगल्या निकोप वातावरणामध्ये वाढवणं. आज बघा ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. आणि विशेष करून तुम्ही जर नवीन जी दाम्पत्य आहेत, अलीकडच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये विवाहबद्ध झालेली दाम्पत्य आणि त्यांचे जे विचार आहेत, आम्ही त्यांच्या डायलॉगमध्ये आहोत, आम्ही त्यांच्याबरोबर बोलतोय आणि फार असं विदारक असं चित्र त्यामधून निर्माण झालेलं दिसतंय. समोर काय संकट आहे ते दिसतंय, परंतु त्याला सामोरं जाण्यासाठी एकत्र आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रायव्हेटायझेशन ऑफ द फॅमिली. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय आहे?
बघा, एक 30 वर्षापूर्वीची आपल्याकडची परिस्थिती आणि गेल्या 30 वर्षामध्ये जे लाक्षणिक बदल झालेले आहेत, किती फरक आपल्याला जाणवतोय. आपण बहुतेक सर्व एकत्र कुटुंबातनं निपजलेलो आहोत. आपली वाढ एकत्र कुटुंबामध्ये झाली, एकत्र कुटुंबामध्ये आपण वाढलो, भाऊ बहिणी सगळे एकत्र आले, आपलं शिक्षण झालं आणि आपली ध्येय गाठली गेली. काही आईवडिलांचे शिक्षण झालेले होते. माझे आईवडील कधीच शाळेमध्ये गेले नाहीत, परंतु जे जीवनाचं शिक्षण त्यांनी दिलेलं आहे ते मला आज खूप उपयुक्त वाटतं, की एकत्रितपणे जीवन कसं जगायचं. प्रायव्हेटायझेशनमध्ये काय होतं की मी आणि माझं लाईफ, दुसरा माणूस किंवा पुढची व्यक्ती माझ्यासाठी नकोय. एक दाम्पत्य होतं आणि मी त्यांच्याशी बोलत होतो. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकच बाळ आहे, तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार का करत नाहीत. आणि तुमची मुलगी तर आता 7 ते 8 वर्षाची झालेली आहे आणि तुमची परिस्थितीसुद्धा चांगली आहे, सगळं काही व्यवस्थित दिसतं आहे. त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे, आमची मुलगी सांगते आय डोंट वॉन्ट एनीबडी इन द फॅमिली, मी आहे ना तेवढी पुरेशी आहे. ह्याला प्रायव्हेटायझेशन म्हणतात. म्हणजे माणूस हा एवढा स्वार्थी बनत चाललेला आहे आणि जेवढा जास्त स्वार्थ तेवढं ही संकटं वाढत चालणार आहेत. आणि म्हणून थोडंसं समाजावर चिंतन की वाय ही अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे, वाय सो मच ऑफ सेल्फिशनेस, मी आणि माझं लाईफ, त्या पलीकडे दुसरं कोणीतरी आहे ह्याचा विचार नाही. आज बऱ्याच ठिकाणी विचार सुरू आहे, विशेष करून आपल्या वसईमध्ये, की जिथं आपल्याला वृद्धाश्रमाची गरज भासत नव्हती, परंतु आज वृद्धाश्रमाची गरज भासते. आम्ही फिरतो, आम्ही बघतो कुटुंबामध्ये जे वृद्ध आहेत त्यांची काय परिस्थिती आहे. पैसा आहे, त्यांना त्यांचा सांभाळ करण्यासाठी मेड्स ठेवलेले आहेत. एका कुटुंबामध्ये मी बघितलं 4 मुलगे आहेत त्यांचे, 4ही मुलं परदेशात सेटल झालेली आहेत आणि घरामध्ये एक त्यांची फक्त आई आहे. CC कॅमेरा लावलेले आहेत, सगळी सुबत्ता आहे, 2-2 मेड आहेत, एक दिवसा एक रात्री, सगळं काही व्यवस्थित आहे. बट माणसं कुठे आहेत. मग अशा वेळेला ह्या समाजाला निरोगी समाज म्हणायचं की आजारी समाज म्हणायचं. मी शब्द वापरतो रोगट. आणि हा जो आजार आहे, हा आजार परमेश्वरानं दिलेला आहे का, परमेश्वर निर्मित आहे का, की हा आजार आपणच निर्माण केलेला आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केलेली आहे. इथं परमेश्वराचं अस्तित्व कुठे आहे. आणि म्हणून ही वैवाहिक जीवनाची ही जी एकंदरीत परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर चिंतन करीत असताना ही समाजामध्ये हे जे प्रायव्हेटायझेशन आलेलं आहे, आणि प्रायव्हेटायझेशन जास्त न्यूक्लिअर फॅमिलीमधून आलेलं आहे. न्यूक्लिअर फॅमिलीज, छोटं कुटुंब सुखी कुटुंब, बरोबर. हे समीकरण आहेत, आपण ऐकतोय ना, छोटं कुटुंब सुखी कुटुंब. खरंच आहे का सुखी. बघा, थोडंसं विचार करा, आजूबाजूला नजर फिरवा. ते खरं जो निकोप आनंद आहे तो आपण बघतोय का नाही आहे. माझी जी फाइंडिंग आहे ती मला अगदी स्पष्टपणे मला तुमच्या समोर मांडायची आहे, की छोटं कुटुंब इज नॉट हॅपी फॅमिली. नाही. त्याच्यातनं काय निर्माण झालेलं आहे, त्याच्यातनं स्वार्थ आलेला आहे, सेल्फिशनेस. आणि हा जो स्वार्थ आहे, हा स्वार्थ माणसाला पुढे जाऊ देत नाही, समाज घडविण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. जिथं स्वार्थ आहे तिथं माणुसकी निघून गेलेली आहे, माणसाला माणसासाठी वेळ नाही. मग पती पत्नी असू दे, पती पत्नी समोर सुद्धा हे चॅलेंज आहे की वी आर सो मच एनग्रोस्ड इन हॅव्हिंग. फार सुंदर वाक्य आहे, या जॉय इज नॉट इन हॅव्हिंग बट आर जॉय इज इन बीइंग. म्हणजे काय आहे की आपल्याकडे किती आहे त्यापेक्षा आपण एकमेकांसाठी किती आहोत ह्यावर आपला आनंद अवलंबून आहे. खूप आहे आपल्याकडे, परंतु आपला आनंद हे किती आहे त्याच्यावर अवलंबून नाही. तुमचं घर किती सुंदर आहे, तुमच्याकडे किती सुविधा आहेत,
तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमच्याकडे किती नोकर आहेत, ह्यावर आनंद नाही आहे. हे सगळं असून सुद्धा बरीचशी कुटुंब ही आनंदाशिवाय जीवन जगत आहेत. एम्प्टी लाईफ. आणि एवढा एम्प्टीनेस आहे, एवढा उथळपणा आहे, ही कधीकधी तो लपवता लपवता सुद्धा आपली फार दमछाक होते, की किती गोष्टी आपण लपवण्याचा प्रयत्न करतोय. वी डोंट वॉन्ट टू फेस. आपल्याला फेस करायचं नाही, तोंड द्यायचं नाही आहे. रियालिटी आपल्याला चिंतनासाठी घ्यायची नाही आहे. आपण प्रत्येक गोष्ट थोडीशी लपवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्यामुळे काय झालेलं आहे, ह्यामुळे माणसासाठी माणूस राहिलेला नाही. माणसासाठी सुविधा आहेत, सुखसोयी आहेत. मी तुम्हाला सांगतोय की आपल्या वसईमधली घरं वगैरे बघितल्यानंतर मला असं वाटतं की न्यूयॉर्क शहरात कुठेच नाही आहे आपल्यासमोर. किंवा आपल्याकडे जी सोबतता आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, त्या पाहिल्यानंतर आय एम टेलिंग यू दे आर नोवेअर कम्पेअर टू अस. तिथं एखाद्या नोकराला एम्प्लॉय करणं किंवा एखादं मेड किंवा कोणी ठेवणं हे तेवढं कुठं परवडण्यासारखं नाही आहे. त्या मानाने आपण खूपच वर आहोत ह्या सगळ्या सुखसोयीच्या दृष्टीनं. परंतु देर इज नो लाईफ. जीवन कुठे आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही आहे. आणि ही वसईची परिस्थिती नव्हती, पण गेल्या 30 वर्षामध्ये हा जो बदल व्हायला लागलेला आहे, हा बदल आपण चिंतनासाठी घेतला पाहिजे. आणि त्याचा परिणाम हा विवाह संस्थेवर एवढ्या प्रकर्षाने होतोय, एवढ्या फोर्सफुली होतोय की कळत नकळत घटस्फोट जी आपल्यासाठी एक लांबची गोष्ट होती, घटस्फोटाविषयी आपण ऐकलं सुद्धा नव्हतं, तो घटस्फोट आपल्या घरामध्ये येऊन राहिलेला आहे. आणि त्याला आता सामोरं कसं जायचं त्यासाठी धावपळ सुरू झालेली आहे. लक्षात घ्या की ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत. आणि म्हणून त्याचा अगदी प्रामाणिकपणे विचार झाला पाहिजे. साधं उदाहरण देतोय. आपल्याकडे जेव्हा नाती जुळवली जातात, मुलामुलींची एंगेजमेंट होतात, बरीचशी मुलं मुली त्यांचं ठरवतात आणि ते आपल्याला स्वीकारणं पण खूप कठीण जातं, परंतु चांगली गोष्ट आहे. मी सांगेन की हा एक चांगला बदल होतोय. मुलं मुली त्यांचे भविष्याचे साथीदारी निवडतात. यामुळे जास्त काही निष्पन्न होईल असं सांगता येत नाही, कारण अगोदरची जी परिस्थिती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे ती त्याच्यावर आक्रमण करत राहणारच. मग ते प्रेम प्रकरण असू दे, प्रेमामधनं झालेला विवाह असू दे किंवा अरेंज विवाह असू दे, परंतु ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती राहिलेली आहे, ती सिस्टममध्ये बसलेली आहे. परंतु जर मुलगा आणि मुलगी स्वतःच्या इच्छेनं करत असेल आणि त्यांची तशी तयारी झालेली आहे, त्यांनी त्याच्यावर विचार केलेला फार चांगली गोष्ट आहे. परंतु जी नाती जुळवली जातात, देर इज अ हाय प्रोफेशनलिझम. आता तुम्ही सांगाल की ही म्हणजे काय जीवाभावाची नाती असतात, त्यांना एकत्र राहायचं. प्रोफेशनलिझम म्हणजे काय आलेलं आहे की सगळी समीकरणं जुळल्याशिवाय सहसा त्याला दुजोरा दिला जात नाही. अँड इन प्रायोरिटी एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं नातं जुळवत असताना तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज अ प्रायोरिटी, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या त्यांच्यामधलं नातं जुळवण्यासारखं आहे का? नो, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. प्रायोरिटी आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे. हा मुलगा किती कमावतोय, किती अंकी त्याला पगार आहे, किती त्याचं पॅकेज आहे आणि त्याची महिन्याची रेलचल किती आहे, ही मुलगी कुठे कामाला आहे आणि तिचं एकंदरीत शिक्षण किती झालेलं आहे. बघा, ह्या ज्या ठरविण्याच्या प्रक्रिया आहेत किंवा ही नाती जुळविताना जी प्रक्रिया आहे ह्याचंच पुढे आणखीन परिणाम होत राहतात. उदाहरणार्थ आपण एकमेकांशी तुलना करायला लागतोय. बरेचसे जे विवाह अडचणीमध्ये येत आहेत तिथं तुलनात्मक अभ्यास असतो. तुलनात्मक, तू माझ्यासाठी काय केलेलं आहे, तू माझ्यासाठी काय आणलेलं आहे, तुझ्या घरची परिस्थिती काय आहे, तुझ्या आईवडिलांनी मला काय दिलेलं आहे.
हाऊ इट हॅज अफेक्टेड माय स्टेटस. मी काय ह्यामधून साध्य केलेलं आहे, मी काय कमावलेलं आहे, इन इन्व्हर्टेड कॉमा, काय कमावलं. बघा, वैवाहिक जीवन हे काय कमावलं आणि काय गमावलं ह्याच्याशी संबंधित नाही आहे. आणि तेच पुढे आपल्याला फार खर्चिक ठरतं, डोकेदुखी होते. आणि मग कंपॅरिझन सुरू होते, पती पत्नीमध्ये कंपॅरिझन सुरू होते. घरातली जी माणसं आहेत ते कंपॅरिझन करायला लागत आहेत, तुलना करायला लागतात. बघ माझ्या पोराला किती चांगला पगार आहे, माझा पोरगा किती काबाड कष्ट करतोय, तू काय करते, तुझ्याकडे काय आहे, एक स्थिर स्वरूपाची नोकरी पण नाही आहे, वगैरे वगैरे खूप गोष्टी. ती भांडणं सोडवता सोडवता नाके नऊ येतात. परंतु हे वास्तव आहे. मला सांगायला सुद्धा बरं वाटत नाही आहे, परंतु हे वास्तव आहे. जेव्हा लग्नाच्या केसेस आमच्याकडे येतात हे स्पष्टपणे आम्हाला जाणवतं. त्याच्यातनं दुसरी गोष्ट निर्माण झालेली आहे, ढासळती नीतिमत्ता. वैवाहिक जीवनाची ही जी एक संस्था आहे ही एका ठोस अशा नीतिमत्तेवर आधारलेली आहे. आणि नीतिमत्ता म्हणजे काय? एकमेकांचा आदर करणं. माणसाने माणसाचा आदर केला पाहिजे. तर तो आदर होत नाही. डिग्निटी ऑफ लाईफ, ही डिग्निटी ऑफ लाईफ ही सहसा आपल्याला जेवढ्या प्रकारे जेवढ्या प्रमाणामध्ये दिसायला पाहिजे ती दिसत नाही आहेत. तुम्हाला माहिती नसेल, परंतु गर्भपात हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे. काही गर्भपाताची नोंद केली जाते, काही गर्भपाताची नोंद केली जात नाही. आणि नोंद न केलेल्या गर्भपाताची संख्या जास्त आहे. का जास्त आहे? कारण ह्या गोष्टी अगदी आपापसामध्ये. मला एक दिवस एक प्रकरण आलं होतं माझ्याकडे आणि मला खूप आश्चर्य वाटलं की त्या तरुण दाम्पत्यानं अगदी लग्नानंतर 1-2 महिन्यामध्ये तिला दिवस गेले. आणि जेव्हा ही गोष्ट कुटुंबामध्ये सांगितली आणि आय वॉज शॉक्ड. ती सांगते, फादर, आमच्या घरामध्ये खूप टेन्शन निर्माण झालेलं आहे. कशामुळे टेन्शन निर्माण झालेलं आहे? की त्या मुलीच्या म्हणजे तिच्या सासूने तिला काय सांगितलं, तुम्हाला कसली घाई पडलेली आहे आणि सध्या तरी आपल्या कुटुंबामध्ये बाळाची गरज नाही, पैसे कमवा, पैसे, आपलं एक स्टेटस तयार करा आणि नंतर बाळांचा वगैरे विचार करा. आम्ही काय केलं? फार वाईट वाटतं. मी सांगितलं, कोण आहे ही बाई? एवढ्या क्रूरतेनं ती विचार करू शकते? नवीन बाळाचं कुटुंबामध्ये स्वागत करण्याऐवजी एवढे घाणेरडे विचार. पण हे आपल्या समाजामध्ये घडतंय. आहेत अशी काही प्रकरणं, तुम्हाला माहिती नसतील, आमच्यापर्यंत ह्या घटना येतात. खूप वाईट आहे. ही जी ढासळती नीतिमत्ता आहे, म्हणजे आदर नाही आहे, रिस्पेक्ट राहिलेला नाही, जीवनासाठी आदर राहिलेला नाही आहे. आदर कशासाठी? की हाऊ मच डू यू हॅव, तुमच्याकडे किती आहे त्यावर तुमचा आदर केला जातोय, रिस्पेक्ट ठेवला जातोय. आणि म्हणून ह्या सगळ्यामध्ये आपल्याला थोडंसं केवळ ख्रिस्ती धर्माच्या दृष्टीने नाही, तर एकंदरीत आपला धर्म आपल्याला काय शिकवतोय. हु इज दी ऑथर ऑफ लाईफ? आपल्या जीवनाचा खरा ताबा कोणाकडे आहे? जीवनाचा ताबा हा माणसाने हिरावून घेतलेला आहे परमेश्वराकडनं. का हिरावून घेतलेला आहे? बिकॉज यू वॉन्ट टू हॅव दॅट फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्य. मला फ्रीडम पाहिजे, मला स्पेस पाहिजे, मला माझे निर्णय घेऊ दे, मला माझं जीवन ठरवू दे. हीच भाषा केवळ एकमेकांबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर सुद्धा हाच संवाद सुरू असतो. लेट मी डिसाईड, मला माझं जीवन ठरवू दे, मला काय करायचं आहे, मला कुठे जायचं आहे, मी ठरवीन, मला कोणी सांगायची गरज नाही. गॉड इज नो मोर ऑथर ऑफ आवर लाईफ. आणि म्हणून ही जी सगळी विघ्न किंवा हे जे विदारक चित्र आपण बघतोय की परमेश्वराला आपल्या रियालिटीमधून, आपल्या वास्तवामधून आपण वेगळं केलेलं आहे. आणि हाच फार मोठा धोका आहे. आपली ख्याती होती, विशेष करून आपल्या वसईतल्या पारंपरिक समाजाची एक ख्याती होती.
ती म्हणजे रिस्पेक्ट फॉर गॉड. परमेश्वराची भीती आपल्यामध्ये होती, परंतु ती आता हळूहळू निघून जायला लागलेली आहे. ज्या रीतीनं हे सगळं चित्र बदलत आहे, त्यामध्ये माझं पहिलं कंटेन्शन आहे ते म्हणजे हॅव वी फॉरगॉटन गॉड. परमेश्वराला आपण विसरलेलो आहोत का? तुम्ही कोणत्या धर्माचे आहात ते महत्त्वाचं नाही आहे, परंतु हे लक्षात घ्या की प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वराचा आदर करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजली जाते. आज ते चित्र राहिलं नाही. परदेशामध्ये दुसरे एक धोका निर्माण झालेला आहे, लिव्ह इन रिलेशनशिप. तुम्ही ऐकलं असेल त्याविषयी. आता लिव्ह इन रिलेशनशिप हा वैवाहिक जीवनासाठी फार मोठा धोका आहे, की वैवाहिक जीवनाची जी स्थिरता आहे, स्टॅबिलिटी, मॅरिड लाईफ म्हणजे स्टेबल लाईफ, परंतु तिथं ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमुळे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, कधी येईल ते सांगता येत नाही, परंतु भारतामध्ये हा कायदा व्हावा अशा प्रकारचे विचार मांडले जात आहेत. आणि एक दिवस कदाचित आपल्याला त्याचं साक्षीदार व्हावं लागेल, परंतु लिव्ह इन रिलेशनशिप हा कायद्यानं त्याला मान्यता मिळावी म्हणून त्यासाठी प्रपंच सुरू आहे, चर्चा सुरू आहे. तुम्ही कल्पना करा की लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नुसतं केवळ मुलगा आणि मुलगी एकत्र राहणं, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणत नाही आहे. इट इज अ लाईफ ऑफ कमिटमेंट. तिथं कमिटमेंट आहे, परंतु त्याहीपेक्षा दुसरी जी एक मेंटॅलिटी त्याच्यामध्ये आहे, यूज अँड थ्रो. हा लिव्ह इन रिलेशनशिपमधला सगळ्यात मोठा धोका आहे. एकमेकांना जाणण्यासाठी त्यांनी काही वेळ एकत्र घालवायला पाहिजे, हे कोणीही अमान्य करत नाही, परंतु यूज अँड थ्रो ही जी मेंटॅलिटी आहे ती वस्तूबाबत ठीक आहे, परंतु जर माणसाच्या बाबतीमध्ये ते जर घडत असेल, आणि जे घडत आहे परदेशामध्ये, ते घडत आहे. एव्हरी सिंगल कपल यू विल फाइंड दॅट दे आर लिव्हिंग टुगेदर. थोडा वेळ परदेशामध्ये मी होतो आणि मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. आणि मग जेव्हा सेपरेशन तयार होतं त्यावेळेला सिंगल मदर, सिंगल फादर अशा ह्या नवीन गोष्टी आलेल्या, की ज्यामुळे वैवाहिक जीवन हे पूर्णपणे खालावलं गेलेलं आहे, किंवा वैवाहिक जीवनाची जी पत आहे, क्वालिटी आहे, ती क्वालिटी खाली गेलेली आहे. सो हा एक फार मोठा धोका आहे. आता आपल्याला विसरता येणार नाही किंवा विसरता कामा नये की आपल्या समाजामध्ये जे आणखीन स्थित्यंतर किंवा बदल होत आहेत त्यामध्ये, आता तुम्ही सांगाल हे नाही आपल्याकडची ही गोष्ट नाही आहे. माझ्याकडे केसेस आहेत गे मॅरेजेस. आता गे मॅरेज म्हणजे काय आहे? वैवाहिक जीवनाची व्याख्या आहे स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष, परंतु आता पुरुष आणि पुरुष, स्त्री आणि स्त्री, मी केसेस सोडवतोय की ह्या गोष्टी हेतुपुरस्पर लपवल्या जातात. लग्नानंतर मग ते व्यक्त करतात की नो आय एम अ गे किंवा आय एम अ लेस्बियन. लेस्बियन म्हणजे मी माझे एका दुसऱ्या स्त्रीबरोबर, स्त्री सांगते की माझ्या दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध आहेत किंवा मी तिला कमिट केलेलं आहे. मी पुरुष सांगतो मी एका पुरुषाला कमिट केलेलं आहे अँड आय वॉन्ट टू परस्यू दॅट रिलेशनशिप. लग्नामध्ये ही विघ्न यायला लागलेली आहेत, थोड्याशा कमी प्रमाणामध्ये, कारण आपल्या वसईमध्ये सामाजिक व्यवस्था फार दक्ष आहे. इथं जे ऑफिशियली अपॉइंट केलेली लोक आहेत लक्ष ठेवण्यासाठी, त्यापेक्षा अनऑफिशियल लोकसुद्धा खूप आहेत. बोलबाला होतोय, आपापसामध्ये चर्चा होते, परंतु हे लक्षात घ्या की सध्या तरी ती परिस्थिती आपल्यासाठी जरी थोडीशी दुरापस्त दिसत असली तशी नाही आहे. केसेस येत आहेत. विचार केला पाहिजे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही लग्नासाठी का नकार देते किंवा का विरोध करते. सातत्यानं चांगली प्रपोजल्स येत आहेत, तुम्ही त्यांचं कुठेतरी सेटल करण्याचा प्रयत्न करतात. मला सांगण्यात आलं की आपण इथं विवाह सूचक मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे 35 ते 45 ह्या वयोगटातले तरुण तरुणी खूप आहेत.
म्हणजे विवाह इच्छुक आहेत, परंतु सेटल झालेले नाही आहेत. ही आकडेवारी तेवढीशी चांगली नाही आहेत. का असं निर्माण झालेलं आहे? वाय? आणि म्हणून थोडासा आपल्या परिस्थितीचा अगदी चांगल्या रीतीनं विचार झाला पाहिजे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी नुसत्या बोलून काही साध्य होणारा नाही आहे. आपल्याला ह्यावर चर्चा केली पाहिजे. आपल्या तरुण तरुणींबरोबर संवाद साधला पाहिजे आणि तरुण तरुणींबरोबर संवाद साधून ह्यावर त्यांना बरोबर घेऊन आपल्याला विचार केला पाहिजे की हाऊ मच डू वी रिअली नीड. विशेष करून हा स्टेटसचा जो एक फार मोठा आजार आलेला आहे, त्याला आपल्याला कसं सामोरं जाता येईल आणि समाज निकोप करण्यासाठी म्हणजे निरोगी करण्यासाठी आपल्याला कसं वातावरण निर्माण करता येईल. तुम्ही सर्व अगदी उत्सुकतेनं ऐकता आहेत. विचार तुमच्या कानावर जात आहेत. तुम्ही जाणते आहात आणि आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून तर हा विषय आज तुम्ही चर्चेला घेतलेला आहे. आणि एक निकोप जीवन जगण्यासाठी, विशेष करून वैवाहिक निकोप जीवन जगण्यासाठी काय करता येईल एकत्रितपणे आपण विचार केला पाहिजे. केवळ धर्मगुरू किंवा चर्च पुरेसं नाही आहे, तर आपल्या सगळ्यांना, आपल्या प्रापंचिकांना एकत्र यावं लागेल. चांगले प्रयत्न करावे लागतील आणि विशेष करून आपली ही जी तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढीला आपण कशी मदत करू शकतो किंवा आपल्याकडनं त्यांना कसा हातभार लागू शकतो. आणि त्यांच्यासमोर ही जी चॅलेंजेस आहेत, नो चिल्ड्रन, मोर मनी आणि सगळ्या सुविधा पाहिजेत, सगळं काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे, होत नाही आहे. एक गोष्ट शेवटी तुम्हाला सांगतोय, देर इज नो परफेक्ट मॅरेज, देर इज नो आयडियल मॅरेज. काही जणांची अशी धारणा आहे की हे सगळं 1 2 3 4 5 हे सगळं झालं म्हणजे परफेक्ट मॅरेज. देर इज नो परफेक्ट मॅरेज. कारण परफेक्ट मॅरेज असूच शकत नाही आहे, कारण आपण सगळे इम्परफेक्ट आहोत. आणि दोन इम्परफेक्ट व्यक्ती, अपूर्ण व्यक्ती एकत्र येऊनच मॅरेजमध्ये परफेक्शन आणू शकतात. पण देर इज नो कॉन्सेप्ट कॉल्ड परफेक्ट मॅरेजेस. कोणतं असं आयडियल रिलेशनशिप नाही आहे. म्हणून मी अगदी नेहमी विवाहितांना किंवा जे विवाहबद्ध होत आहेत त्यांना सांगतोय, टिल द लास्ट डे ऑफ युअर लाईफ यू आर एन अप्रेंटिस. तुम्ही शिकत राहायचं आहे. तुम्ही असं समजायचं नाही की आता मला सगळं कळलेलं आहे, आता मला सगळं माहिती आहे. काहीच नाही. टिल द लास्ट डे ऑफ युअर लाईफ ऑलवेज से दॅट आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम यू. आय डोंट वॉन्ट टू टीच यू बट आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम यू. ही जी एक ॲटिट्यूड आहे, ती ॲटिट्यूड जेव्हा बदलेल त्यावेळेला समाजाचं चित्र बदलू शकतं. आणि म्हणून एखादं आयडियल चित्र आपल्यासमोर मला उभं करायचं नाही आहे, एखादं परफेक्ट चित्र आपल्यासमोर उभं करायचं नाही. मात्र जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना सामोरं जायचं आहे. आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे विचार करायचा आहे. आपल्या समाजामध्ये जे काही घडतंय, विशेष करून ज्या रीतीनं सेलिब्रेशन्स वगैरे होतोय, मी त्याच्यावर जास्त बोललेलो नाही आहे, अशासाठी बोललो नाहीत कारण ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण आपण त्यावर काहीतरी उपाययोजना करू शकतो. काय करू शकतो? अशा व्याख्यानमालेद्वारे आपल्याला कसं त्याला तोंड देता येईल, लेट अस टॉक अबाउट इट. आज मला इथं तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं. वास्तविक पाहता हे व्याख्यान नाही, मी आपल्याबरोबर एक हितगुज साधण्यासाठी मी स्वीकारला. आणि जो विषय मला दिलेला आहे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी त्याच्यावर खूप नेहमी चिंतन करीत असतो. गेल्या 25 वर्षापासून मी ह्या आपल्या ट्रायब्युनलमध्ये काम करतो आहे आणि मला असं वाटतं की खूप काही आपल्या समाजासाठी करण्यासारखं आहे. अद्यापही खूप मजल आपल्याला मारायची आहे. पुरस्कार मिळत आहेत. मला जास्त पुरस्काराविषयी जास्त असं काही वाटत नाही आहे. तो एक सुंदर एक चांगला योगायोग असू शकतो. जेव्हा मला टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्तपत्राकडनं फोन आला, मला सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर बोलू इच्छितो. म्हटलं कशाच्या संदर्भात? तर ते म्हणाले की तुमच्या चर्चला युनेस्को पुरस्कार मिळालेला आहे, मेरिट अवॉर्ड मिळालेला आहे. मी त्यांना सांगितलं ते काय असतं. खरं म्हणजे मी खूप अज्ञानी होतो ह्या बाबतीमध्ये, मला काहीच माहिती नाही आहे. आणि दे कॉट मी अनअवेअर ॲक्च्युली. आणि काही माहिती नसताना ते माझी इंटरव्ह्यू घेत होते आणि त्यांनी विचारलं की कसं काय झालेलं आहे. मी सुद्धा फार अगदी
शब्द मोजून मापून त्यांच्याशी बोललो आणि थोडीशी माहिती त्यांना दिली आणि मी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रत्यक्षात इथे येऊन बघू शकता. मला एखादं असं मोठं चांगलं चित्र उभं करायचं नाही. पण ते मला म्हणाले की हे जागतिक स्तरावरचा पुरस्कार आहे. त्यावेळेला मी थोडासा घाबरलो. दुसऱ्या दिवसापासून खूप फोन वगैरे येत होते. परंतु मला अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगतोय की मी तशातला माणूस नाही आहे. मला काही फरकच पडत नाही आहे. मला लोक सांगतात कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. म्हटलं माझं कशाला कॉंग्रॅच्युलेशन करतात. हे आपल्या सगळ्यांसाठी कुठेतरी आपल्या चांगल्या कामाची दखल कोणीतरी घेतं आहे हे आपल्यासाठी चांगलं आहे. आणि आपल्या चर्चची निवड केलेली आहे ही तर अधिक चांगली गोष्ट आहे. विशेष करून आपल्या भारत देशामध्ये इथं आपण मायनॉरिटी आहोत, नॉट इवन 1.2. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या चर्चची नोंद घेणं आणि चर्चची दखल घेणं आपल्यासाठी चांगली म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी आणि ह्यापुढे अधिक चांगली कामं करण्यासाठी दिलेली ही पोचपावती आहे, प्रोत्साहन आहे. त्या प्रोत्साहनाचाच आपण विचार करून पुढे जाऊया. तर तुम्ही आज माझा इथं सत्कारसुद्धा केला. अपेक्षा नाही आहे आणि करू पण नका ह्यापुढे कधी. देर इज नो नीड. कारण हा परमेश्वराचा गौरव आहे, हा माणसाचा गौरव नाही आहे. आणि मी नेहमी पापडीला गेल्यानंतर जेव्हा काम घ्यायचं होतं मी लोकांना सांगत होतो जर परमेश्वराला हे काम साध्य करायचं असेल तर होईल. माझ्यासाठी किंवा चर्चसाठी म्हणजे बिशपांसाठी नाही, तर परमेश्वराला जर आवश्यक वाटत असेल तर ते होईल. आणि बरेचसे आमचे पापडीकरसुद्धा इथं उपस्थित आहेत. ते झालेलं आहे परमेश्वराचं कार्य. आपण आपल्या जीवनामध्ये असं जगायचं परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी. मी स्वतः असा व्यक्तिगौरव वगैरे मला पटत नाही आहे आणि मी कधी त्यासाठी जगणार नाही, जगलो नाही आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला काही निरुत्साही करत नाही आहे, परंतु तुम्ही त्याची दखल घेतली. आज एक चांगला योगायोग इथं तुम्ही जोडून घेतलात. पुन्हा एकदा तुम्ही ह्यामध्ये आजच्या सत्रामध्ये सहभागी झालात. ह्यापुढे अधिक चांगले वक्ते येणार आहेत आणि आपले अध्यक्षसुद्धा यावर भाष्य करतील, ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या सगळ्यांना थोडासा काहीतरी लाभ होईल आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा बाळगतोय. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू. आपल्या अनुभवी विचार